चला जाऊया आपण क्रीडांगणामध्ये. आता मॅचला स्टार्ट होत आहे. प्रथम फलंदाजीसाठी या ठिकाणी मैदानात जोडी जात आहे 40 वॉरियर्स संघाचे शाबुद्दीन शेख आणि शशांक शेट्टी. जर शाबुद्दीन शेख याने याच पहिल्या षटकामध्ये 24 धावा ठोकल्यास तर 2000 रुपये त्यांना मिळतील. या ठिकाणी सांघिक कोट्यातील पहिला आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन आले ते घे ना गॅस जाईल. कोण आहे बॉलर? अतुल इकडे तिकडे बॉलर आहे. त्यामुळे पहिलं सांघिक कोट्यातील पहिल्याने स्वतःचं पहिलं षटक घेऊन आले ते अतुल. सामना करतोय तो शशांक शेट्टी. स्ट्राईकला शशांक शेट्टी, नॉन स्ट्राईकला या ठिकाणी शाबुद्दीन शेख. बघू द्या या सामन्यात पहिलं षटक राईट आर्म मारा, राईट आर्म बॅट्समन या ठिकाणी शशांक शेट्टीसाठी पहिलं षटक. पॉवर प्लेचं षटक बघू द्या. या षटकामध्ये किती धावा कुठतात ते 40 वॉरियर्स संघ. पहिला चेंडू टाकण्याची सुरुवात. सुंदर असा फटका या ठिकाणी सजवला आणि खणखणीत पंच चौकार. वन बाउन्स चौकार. अशाने पहिल्याच चेंडूमध्ये धावा आल्या त्या 4. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी शशांक शेट्टी यांनी मारलेले. पुढचा चेंडू अतुल यांचा राईट आर्म मारा, राईट आर्म बॅट्समन शशांक शेट्टीसाठी. बघू द्या आता हा चेंडू कसा फेकला जातोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, उसळी घेतला चेंडू. या ठिकाणी निर्धावची सांगता झाली या चेंडूमध्ये. अतुल यांनी अतिशय पहिला फटका मारला, पण आता त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली. पहिला चेंडूवर 4, नंतर निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू बघू द्या. अतुल यांचा सामना करतोय शशांक शेट्टी आणि पंचांकडे दाद मागितले. पंचांनी व्हाईट स्वरूपात एक अवंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या 5. 2 चेंडूचा खेळ संपलेला. उर्वरित 4 चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा मारलेला पटका, वन बाउन्स, पुन्हा चौकार. अशी फटकेबाजी शशांक शेट्टी यांच्या मार्फत बघायला मिळते आपल्याला या ठिकाणी. पुढचा चेंडू अतुल यांचा सामना करतो शशांक शेट्टी. स्ट्राईक बदललेली आहे आणि सुंदर चेंडू. 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 9 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू बघू द्या. अतुल कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय. आणि अवंतर असे एक धाव. व्हाईट स्वरूपात 10 धावा फलकावर. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. अतिशय शांत संयमी असा सामना चालू या ठिकाणी पटांगणामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेतलेला चेंडू. पंचांकडे दाद मागितले. पंच बघू द्या काय इशारा करतात. आणि पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय स्वतः. व्हाईट आहे का बघू द्या. पंचांचा रिव्ह्यू आपण पाहतोय या ठिकाणी. वाईड आहे की नाही.
आणि वाईट नाहीये पंच. निर्धाव चेंडूची सांगता अजूनही उर्वरित एक चेंडू शिल्लक, धावा झाल्यात त्या 10. माझा मला एक दोन सांगितलं ना. पुढचा चेंडू या ठिकाणी अतुल यांचा शशांक शेट्टीसाठी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि बघू द्या झेल होते का आणि बाद झाले शशांक शेट्टी. 40 वॉरियर्स संघाला पहिला झटका, पहिला हादरा बसलाय तो 10 धाव संख्येवर आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकांत धाव संख्या ती 10. या ठिकाणी शशांक शेट्टी यांची जागा घेण्यासाठी आले ते संकेत लाड आणि सांघिक कोट्यातील दुसरा आणि स्वतःचा पहिला षटक घेऊन आले ते कोण बोल सुहान शाबुद्दीन स्ट्राईकला. बघू द्या आपल्या संघासाठी दुसरं षटक बॅट्समन बॅटिंग पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे सुहान यांचा राईट आर्म मारा साबुद्दीन शेख साठी. पहिला चेंडू, दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकांत धाव संख्या 10, एक बाद 10. सुहान यांचा चेंडू बघू द्या शाबुद्दीन शेख साठी आणि पहिला चेंडू अवंतर धाव व्हाईट स्वरूपात. धाव संख्येत बदल, धाव संख्या 11. बघू द्या पुढचा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये. काहीतरी चूक होते आणि चौकार. स्वतः संघमालक समीर यांच्याकडून त्या ठिकाणी चुकी घडते आणि या ठिकाणी 4 धावा चौकार गेलेला आहे आणि धाव संख्येत बदल, धाव संख्या झाली ती 15. क्रिकेट खेळायचं म्हटलं थोडी तब्येती पण आपल्याला बघायला लागते. वय झालंय कळतंय. पुढचा चेंडू सुहान यांचा रेहान यांसाठी आणि मारलेला फटका फसलेला आहे पण एक धाव घेण्यात यशस्वीरित्या पार पडले ते दोन्ही. आणि या ठिकाणी रिव्ह पंच काय कशासाठी नाही, रिव्ह आहे की नाही? या ठिकाणी बाद झाले का विकेट आणि आउट झाले ते शाबुद्दीन शेख. LBW दुसरा हादरा बसलाय तो 40 वॉरियर्स संघाला. आणि या ठिकाणी त्यांची जागा घेण्यासाठी आले ते निमेश. या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल. सुहान यांचा पुढचा राईट आर्म मारा, पुढचा चेंडू बघू द्या आपल्या आणि बाद झाले. या 3 बोल्ड आउट झालेले आहेत आणि अजून एक हादरा बसला तो या संघासाठी 40 वॉरियर्स संघाला. तिसरा झटका 15 या धाव संख्येवर. आणि आता बघू द्या केतन बामणे हे या ठिकाणी
आणि केतन म्हात्रे डावखुरे फलंदाज या ठिकाणी दाखल झालेत. अतिशय शांत संयमी हा सामना चालू आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू बघू द्या काय होते. या धाव संख्या अद्याप तिथेच स्थिरवले 15 या संख्येवर. सुहानांचा पुढचा चेंडू केतन बामण्यांसाठी आणि सुंदर अशी प्लेसमेंट गॅप मध्ये एक चेंडू ढकललेला आहे. बघूया किती धावा मिळतात आणि हा चौकार. धाव संख्येत बद्दल धाव संख्या झाली ती 19. दुसरं षटक प्रगतीपथावर. काही चेंडू शिल्लक या षटकामधले. 4 चेंडू झालं. 4 चेंडूचा खेळ संपला आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामधील. केतन बामणे यांसाठी पुढचा चेंडू आणि पंचांकडे दाद मागितले. पंचाने दाद फेटाळलेले. धावसंख्या स्थिरवले. धावसंख्या 19. शेवटचा चेंडू या षटकामधला. आमचे पंच गजू चौरे त्या ठिकाणी दाद फेटाळले त्यांनी. पुढचा चेंडू बघू द्या केतन बामणे यांच्यासाठी. मारण्याचा प्रयत्न पण या ठिकाणी झेल होते का आणि झेल बाद झाले. चौथा झटका बसलाय 40 वॉरियर्स संघाला. 19 या धाव संख्येवर आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 19 धावा. या ठिकाणी त्यांची जागा घेण्यासाठी आले ते चेतन चव्हाण चिखलकर. सांघिक कोट्यातील तिसरं आणि स्वतःचा दुसरं षटक घेऊन आले ते अतुल. हॅलो अतुल यांचं तिसरं षटक प्रगतीपथावर. अद्याप धावसंख्या 19. 2 षटकानंतर सांघिक कोट्यातील तिसरं आणि स्वतःचं दुसरं षटक घेऊन आले ते अतुल. संकेत लाड बघू द्या आपल्या संघासाठी किती धावा ठोकतात. पहिलाच चेंडू तिसऱ्या षटकामधला संकेत लाड यांच्यासाठी आणि अतिशय सुंदरशी प्लेसमेंट. बघू द्या किती धावा मिळतात. पंच तिथं बघा काय 2 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी पोहोचलेत आणि 3 धावा. पुढचा चेंडू अतुल यांचा सामना करतो तो चेतन. धावसंख्येत बद्दल धावसंख्या 22. अतुल फटका फसलाय पण एक धाव घेण्यात यशस्वीरित्या पार पडले ते चेतन. अतुल यांचा पुढचा चेंडू सामना करते तो संकेत लाड. बघू द्या आपल्या संघासाठी अतुल यांचा या पुढच्या चेंडूवर किती मारा करतो तो. सुंदर असा चेंडू त्या ठिकाणी अतुल यांनी टाकलेला आहे पण एक धाव घेण्यास यशस्वी. धाव संख्येत बद्दल धावसंख्या 24.
पुन्हा एकदा कार्पेट स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या 24-25. या षटकामधले काही चेंडू शिल्लक बघू द्या काय होते या षटकामध्ये. शेवटचा चेंडू या षटकामधला शेवटचा चेंडू. सामना करतो संकेत. आणि 3 षटकानंतर धाव संख्या झाली ती 25. सुंदर अशी गोलंदाजी अतुल यांच्या मार्फत पाहायला मिळाली या षटकामधला. सांघिक कोट्यातील चौथं आणि स्वतःसाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत पुढचा गोलंदाज. चला स्टार्ट करा मॅचला. फिल्डिंग सजून घ्या. सांघिक कोट्यातील चौथं आणि स्वतःसाठी पहिलं षटक घेऊन येतात ते रचित. राईट मारा चेतन यांच्यासाठी. 25 धावा अद्याप 3 षटकानंतर झाल्या त्या 40 वॉरियर्स संघाला. रचित बघू द्या आपल्या संघासाठी किती धावा रोखतात. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे. स्टार्टअप घेतला होता पण कुठंतरी स्टार्टअप तिथं कमी पडला आणि पुन्हा एकदा गेलेत ते बॉलर्स. बॉलिंगच्या साईडला बघू द्या आता काय करतात ह्या चेंडूवर चेतन. सुंदर असा फटका या ठिकाणी बघू द्या काय होते आणि खणखणी षटकार. अतिशय सुंदर असा फटका चेतन यांनी मारलेला आहे आणि आपल्या संघासाठी 6 धावा जोडल्यात. धावसंख्या झाली ती 31. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपण बघतोय चेतन यांच्या मार्फत. आणि संकेत पुढचा चेंडू उसळी घेणार चेंडू. अतिशय सुंदर असा चेंडू. पहिल्या चेंडूवर फटका मारला होता पण दुसऱ्या चेंडूवर त्यांनी ती भर काढलेली आहे. धावसंख्या तिथे स्थिरावले 31. सुंदर अशी गोलंदाजी बघू द्या आता काय होते या चेंडूवर. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा मारलेला फटका बघू द्या कितपर्यंत जातोय. आणि हा सुद्धा षटकार. अतिशय सुंदर असा फटका चेतन यांच्या मार्फत. 2 षटकार या षटकामध्ये मारलेत त्यांनी. धावसंख्या त्यांनी बदल करत चाललेत आणि धावसंख्या झाली ती 37. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी. चौथं षटक प्रगती पथावर. अद्याप 3 चेंडू झालेले आणि चौथा चेंडू बघू द्या. त्या चौथ्या चेंडूवर चेतन काय करतात ते मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी फसलेत आणि अतुल यांनी झेल घेतल्याने बाद झालंय ते चेतन. मला 5वा झटका बसलाय तो 40 वॉरियर्स या संघाला. चेतन यांची जागा आता कोण येते बॅट्समन. चला बॅट्समन पाठवा.
या ठिकाणी रस्सल आला आता खेळायला. स्वप्नील उर्फ रस्सल. स्वप्नील बघू द्या आपल्या संघासाठी आता आलेले आहेत. स्वप्नील चैतन्यांची जागा घेण्यासाठी. आणि पंच डॉट चेंडू अतिशय म्हणजे मारण्याचा प्रयत्न करायचा होता पण फसले त्या ठिकाणी. माझ्यासाठी या षटकामधला शेवटचा चेंडू. चौथं षटक प्रगतीपथावर, अजूनही एक षटक बाकी. आणि हा फटका बसलेला आहे. चेतन समीर हे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पण तब्येतीमुळे त्यांना तो अडवता आला नाहीये. आणि धावसंख्येत बद्दल धावसंख्या ती 41-41. अजून उर्वरित एक षटक शिल्लक. चला जास्त वेळ काढू घेऊ नका. या ठिकाणी क्षेत्र सजून घ्या. सांगे कोट्यातील पाचवा आणि स्वतःचा पहिलं षटक घेऊन आले ते रवी. बघू द्या आपल्या संघासाठी किती धावा रोखतात. धाव संख्या अद्याप झाली ती 41. 41 धावा. 40 वॉरियर्स संघाची अजूनही संकेत लाड हे मैदानात दाखल आहेत. बघू द्या आपल्या संघासाठी किती धावा करतात. रवी यांचा राईट आर्म मारा. पहिल्या चेंडूवर प्रहार केले आणि बघू तिथं झेल होते काय आणि झेल सुटलेला आहे. आणि किती धावा होतात. दुसऱ्या धावासाठी गेलेले आहेत आणि तिथे दोन्ही धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत बद्दल धावसंख्या झाली ती 43. 43 धावा. रवी यांचा पुढचा चेंडू. शेवटचा षटक प्रगती पथावर. पुढचा चेंडू रवी यांचा. संकेत यांच्यासाठी मारलेला फटका. अतिशय सुंदर असा फटका. बघू द्या काय होते आणि खणखणीत षटकार. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी संकेत यांच्या मार्फत आपण पाहतोय. सुंदर अशी फटकेबाजी आपल्या संघासाठी धावा ते वाढवत आहेत. धावसंख्या झाली ती 49. पुढचा चेंडू रवी यांचा. सामना करतो संकेत. पुन्हा एकदा मारलेला आहे. फटका फसलेला आहे. त्या ठिकाणी बघू द्या समीर हे धावत आहेत पण तिथं त्यांना सुद्धा तो डाय टाकून कॅच घ्यायचा होता पण तो कॅच घेता आला नाही आणि 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्येत बद्दल धावसंख्या ती 51. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 51. पुढचा चेंडू रवी यांचा. सामना करतो संकेत. अट्टी-तट्टी. या ठिकाणी धाव काय घेतलेली नाहीये. अतिशय फटकेबाजी सुंदर फटकेबाजी संकेत यांच्या मार्फत आपण पाहतोय. करतो थोडं थांब जरा कॉमेंट करतो. अरे मी त्याला बोललो
मेंटेन नाही केलं त्या शुभम मी त्याला आधीच बोललो तर मी तुला फोन करतो ना करतो पडली अशी तर खाली या ठिकाणी बॅट्समनच्या पायाला क्रॅम्प आल्यामुळे जरा सामना थांबलेला आहे. राईट टर्म मारा राईट टर्म बॅट्समन प्रकाश यांच्यासाठी प्रकाश यांनी मारण्याचा प्रयत्न आणि झेल होतं का बघू द्या त्या ठिकाणी आणि झेल बाद आणि या ठिकाणी 40 वॉरियर्स संघ 51 धावावर स्थिरावलेले आहे 52 धाव्यांची संघाने 5 षटकांनंतर धावसंख्या उभारली ती 51 विजयासाठी 52 धावांचं आव्हान असेल ते स्वामी इलेव्हन या संघासमोर 5
बॉलिंगच्या दिशेने राईट आर्म मारा, राईट आर्म बॅट्समन अतुल यांच्यासाठी क्लोज किपिंग केतन यांची. बघू द्या पुढच्या पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधला सामना करते अतुल. पुढे सरसवण्याचा प्रयत्न केला पण फटका फसलेला आहे. आणि या ठिकाणी बघू द्या धावचीत होते का, आणि धावचीत वाचलेले आहेत. कुठेतरी जीवदान मिळालं आहे रवी यांना. थोडं कुठेतरी जीवदान मिळालं, जरा रवी यांनी कुठेतरी शांत संयमीने हा खेळ खेळावा. पुढचा चेंडू दुसरा चेंडू रेहान यांचा सामना करतो अतुल. पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांनी दोन्ही हात वर केले, त्यांनी वाईट स्वरूप. अवंतरस एक धाव, धाव संख्या 12. पुढचा चेंडू आणि फटका सजवलेला आहे आणि खणखणी षटकार. धाव संख्येत बदल. फटका किती सजलाय आणि या ठिकाणी झेल बाद झाले ते अतुल. पहिला झटका बसलाय स्वामी इलेव्हन संघाला. सुहान या ठिकाणी सुहान आपल्या संघासाठी किती धावा करतात बघू द्या. रेहान यांचा पुढचा चेंडू सुहान यांच्यासाठी आणि उसळी घेतलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतो केतन गुरव यांच्याकडून. चेतन गुरव अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्या आपल्या संघासाठी 4. पंचन या ठिकाणी रिव्ह्यू मागवलेला आहे व्हाईट साठी. ओके, व्हाईट साठी रिव्ह्यू. डीके डीके सर जरा रिव्ह्यू बघा व्हाईट साठी. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघू दे आता हा निर्णय काय तो थर्ड अंपायर कडे आलाय निर्णय. रिव्ह्यू सक्सेस होते का अयशस्वी बघू दे आपण या ठिकाणी पाहतो. रिव्ह्यू आपले थर्ड अंपायर पाहतात ते. थोडा वेळ लागतोय. आणि हा व्हाईट 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 बॉल. एक धाव संघाला भेटलेली आहे. अवंतरसे एक धाव. धाव संख्येत बदल 19 धावा. चला पुढचा चेंडू
रेहान यांचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आहे. धावसंख्या स्थिरवले 19 धावा. फटका मारलेला आहे आणि बघू द्या किती धावा आणि खणखणी षटकार. धावसंख्येत बदल, धावसंख्या ती 25. बदल धावसंख्येतले 32. पुढचा चेंडू अजय यांचा रवी यांच्यासाठी. राईट आर्म मारा, राईट आर्म बॅट्समन रवी यांच्यासाठी फटका सजवलेला आहे आणि बघू द्या त्या ठिकाणी रेहान यांनी चुकी केलेली नाहीये आणि झेल बाद झाले ते रवी. अजून एक हादरा बसलाय तो स्वामी 11 या संघाला. उर्वरित 17 चेंडूंमध्ये बघू द्या आता काय होतंय. पुढचा चेंडू अजय यांचा सामना करतो वैभव. अतिशय झेल पकडण्याचा प्रयत्न केला पण चुकी घडलेली आहे. पुढे चेंडू पडलेला आहे पण धावा वाचवल्या आपल्या संघासाठी 4. अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या ठिकाणी रस्साल यांच्याकडून. चेतनने अडवलेला आहे. पुढचा चेंडू अजय यांचा राईट आर्म मारा, राईट आर्म बॅट्समन वैभव यांच्यासाठी.
सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय आपण अजय मार्फत. आणि बघू द्या धावा, एक धाव यशस्वीरित्या पार पडलेले. 33 धावा अद्याप धावफलकावर. पुढचा चेंडू अजय यांचा, रेहान यांच्यासाठी. बघू द्या काय करतो रोहन. मारला फटका, फटका कुठेतरी चूक होत नाहीये, पण यशस्वीरित्या एकच धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी जात होते पण तिथंच थांबवलेले आहेत. एकच धावावर समाधान मानावं लागलेलं आहे ते स्वामी 11 या संघाला. धावसंख्या पुढे सरसवले, धावसंख्या 34. या षटकामधले काही चेंडू शिल्लक. बघू द्या आता पुढचा चेंडू वैभव यांच्यासाठी. राईट मला अजय यांचा, राईट बॅट्समन वैभव यांच्यासाठी हा चेंडू. बघू दे काय होतंय. या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, पंचांनी या ठिकाणी आम्हाला वाईट स्वरूपात एक धावसंख्या 35. अजूनही विजयासाठी असेल ते 17. पुढचा चेंडू अजय यांचा, सामना करतो तो वैभव. मारण्याचा प्रयत्न आणि चेतन तिथं आहेत. या ठिकाणी बघू द्या धावचीत होतात का, आणि त्या ठिकाणी धावचीत झाले ते वैभव. आणि अशा त्याने तिसरा झटका बसलाय तो स्वामी 11 या संघाला. तीन हादरे बसले. धावसंख्या झाली ती 35. अद्याप 17 धाव्यांची गरज असेल विजयासाठी ती स्वामी 11 या संघाला. अजय यांचा राईट मारा. पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला पण एक, आणि या ठिकाणी चुकी घडते. आणि बघू द्या किती धावनी चौकार. या ठिकाणी खणखणीत चौकार गेलेला आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या ती 39. बारा चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असेल विजयासाठी स्वामी 11 या संघाला. अजूनही रोहन या ठिकाणी अजूनही सुहान या ठिकाणी मैदानात दाखल आहे. बघू द्या आता काय करतो आपल्या संघासाठी. 12 चेंडू 13 धाव्यांची गरज. सांघिक कोट्यातील चौथाने स्वतःचं पहिलं षटक घेऊन आलाय शशांक शेट्टी. बघू द्या आपल्या संघासाठी किती धावा वाचवतोय आणि सुहान किती वाढवतोय. बघू द्या 12 चेंडू 13 धाव्यांची गरज स्वामी 11 या संघाला. अट्टीतट्टीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो प्रेक्षकांना. 12 चेंडू 13 धाव्यांची गरज. राईट मारा शशांक यांच्या मार्फत. राईट बॅट्समन सुहान यांच्यासाठी. पुढचा चेंडू बघू द्या काय होते. या चेंडूवर
सुंदर असा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. उर्वरित 11 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. अशी गोलंदाजी करावी लागेल जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर शशादादा तुम्हाला अशी गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू शशांक शेट्टी यांचा सामना करतो सुहान. क्षेत्ररक्षणात बदल करतात प्रत्येक टायमाला. या ठिकाणी क्षेत्ररक्षणात बदल सारखा बदल बघू द्या. शशांक यांचा पुढचा चेंडू सामना करतो सुहान. मारलाय फटका आणि बघू द्या किती धावा आणि हा खणखणीत षटकार. अतिशय सुंदर असा फटका सजवला ऑफसाईडच्या दिशेने. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 45. उर्वरित स्वामी 11 या संघाला. शशांक यांचा पुढचा चेंडू बघू द्या. आता सुहान अतिशय सुंदर फटकेबाजी करतोय. अद्याप सुहासांनी सुंदर फटकेबाजी केलेली आहे आणि या ठिकाणी चौकार गेला आणि विजयी झाले तो स्वामी 11 हा संघ. सुंदर अशी फटकेबाजी सुहान यांच्या मार्फत. एकूण धावा त्यांनी कुठल्या 27 धावा कुठल्या त्या सुहान यांनी आपल्या बॅटर मधून. आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आणि या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो तो सुहान. 8 चेंडू मध्ये 27 धावा कुठल्यात आणि 3 विकेट घेतलेले आहेत आणि सुहान यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळणार आहे. या ठिकाणी सुंदर असं बॅटिंग त्यांनी केलेली आहे.